26 जानेवारीच्या निमित्ताने संपूर्ण जनतेला शुभेच्छा देत समोर येणाऱ्या वर्तमान परिस्थिती म्हणजे ज्या देशाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला पाहून आपण आपल्या येणाऱ्या पिढीकरिता काहीतरी देऊन जाणं आहे। त्याकरिता इतिहासामध्ये आपण इतिहास जरी वाचला तरी ते थोडं लक्षात येत नाही, परंतु वर्तमानची परिस्थिती पाहून आपल्याला सर्व काही लक्षात येत आहे काय काय या देशामध्ये होत आहे, काय काय नाही होत आहे, लोकतंत्र जिवंत आहे किंवा नाही आहे। परंतु म्हणून माझ्या संपूर्ण बांधवांना विनंती आहे, कुठेतरी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, संविधान जिवंत राहिलं पाहिजे आणि जे संविधान विरोधी आहे किंवा जागणारे लोक आहेत त्यांच्या आपण विरोध न करता आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी संविधानासोबत आपण राहिलं पाहिजे एवढीच आपण सर्व जनतेला विनंती करतो। आणि आपण सर्वांना जय भीम, जय सेवा, जय महाराष्ट्र।